पुत्रदा एकादशी निमित्त पंढरपुरात भाविकांची मोठी गर्दी झाली असून यामुळे दर्शन रांगेत गोंधळ उडाला। आषाढी एकादशीनंतर महिन्याची एकादशी असल्याने पंढरपुरात भाविकांची मोठी गर्दी जमली आहे। पुत्रदा एकादशी निमित्त भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी होती। या दर्शन रांगेत मंदिर समितीकडून कोणत्याही प्रकारचे नियोजन नसल्याने आणि रांगेत सिक्युरिटी पोलीस बंदोबस्त नसल्याने भाविकांमध्ये मोठी ढकलाढकली आणि गोंधळ पाहायला मिळाला। या गर्दीमुळे येणाऱ्या भाविकांनी आपला संताप व्यक्त केला। पुत्रदा एकादशी ही मोठी एकादशी असते। या एकादशीला हजारो भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये दाखल होतात। आज दर्शन रांग ही पत्राशेड गोपाळपूर याच्याही पुढे गेली होती। यामध्ये मंदिर समितीने या दर्शन रांगेसाठी कोणत्याही प्रकारचे नियोजन केले नसल्यामुळे भाविकांची मोठी गर्दी रांगेत पाहायला मिळाली। त्यामुळे वयोवृद्ध महिला, लहान मुले या दर्शन रांगेत बराच वेळ ताटकळत उभे होते। गर्दीमुळे सर्व भाविकांना गोंधळाचा त्रास सहन करावा लागला। या गर्दीत कोणत्याही प्रकारची सिक्युरिटी नसल्याने अनेक जण चिडचिड करताना पाहायला मिळाले आणि अनेकांनी आपला रागही आपल्या सौम्य शब्दात मात्र व्यक्त केला। पासून आम्ही वारीमध्ये आता वारीतून निघालो आम्ही। आता इथं बाया पडून गेल्या सगळ्या। 2-3 बाया चक्कर आल्या, बायाला आम्ही समोर पाठवून दिलं। कोण नाही गैर मंदिर समितीला कोण नाही, सिक्युरिटी गार्ड कोण नाही गैर मंदिर समितीचं नाही ना, आतापर्यंत कोणीच नव्हतं। मंदिरातलं कोणीच नव्हतं आतापर्यंत। एक पण पोलीस नाहीये, नियोजन पण काहीच नाहीये। पोलिसांना कॉल केला, अर्धा तास झाला, एक पण पोलीस आलेला नाहीये। सर्व लोक मध्ये घुसत आहे, चेंगराचेंगरी होत आहे। कोणी पडलं, कोणाला काय झालं, कोण जबाबदारी घेणार आहे भक्तांची? सर्व फक्त दर्शन करायला आले आहेत ना, कोण जबाबदारी घेणार आहे याची? पोलिसांनी थोडं तर नियोजन ठेवायला पाहिजे, एक तरी पोलीस। आज पुत्रदा एकादशी असल्यामुळे वारकऱ्यांची भाविकांची संख्या वाढलेली आहे। या ठिकाणी लॉंग टर्म भाविकांना व्यवस्थित सुविधा उपलब्ध यासाठी दर्शन मंडपाचं काम सुरू आहे। थोडंफार ह्या दर्शन मंडपाच्या कामामुळे दर्शन रांगा आहे त्याचा प्रवेश करण्यास थोडाफार अडचणी निर्माण झाल्या होत्या, परंतु मंदिर समितीने या ठिकाणी अधिक प्रमाणात सुरक्षा रक्षक नेमून दर्शन रांग व्यवस्थित केलेली आहे। मंदिर समितीचा सातत्याने प्रयत्न असतो की भाविकांना सुलभ आणि जलद दर्शन व्हावं, या दृष्टिकोनाने वेळोवेळी उपाययोजना केलेल्या आहेत आणि आताही करत आहोत। भाविकांना कुठलाही त्रास होऊन देणार नाही याची खबरदारी मंदिर समितीने घेतली।